नमस्कार, भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी पनीरची भुर्जी। अशा प्रकारे करून बघा, अप्रतिम होते। आणि मी यात सिक्रेट मसाला टाकलेला आहे, तो मी तुम्हाला रेसिपीमध्ये सांगणारच आहे। तर सुरुवात करूया। सर्वप्रथम मी कढईत 2 चमच तेल टाकलेलं आहे, 1 चमच मी तूप टाकलेलं आहे, गरम करून घ्यायचं आहे। आता मी त्यात जिरं टाकलेलं आहे अर्धा चमच, एक बारीक कांदा कापलेला टाकलेला आहे आणि परतून घ्यायचा आहे। कांदा आपला गोल्डन झालेला हलकासा, 1 चमच मी लसूण टाकलेला आहे बारीक कापलेला, 1 मिरची टाकलेली आहे, अर्धा इंच आलं टाकलेलं आहे बारीक कापलेलं आणि ते सुद्धा परतून घ्यायचं आहे। 2 शिमला मिरची टाकलेल्या आहे बारीक कापलेल्या, त्या सुद्धा परतून घ्यायच्या आहे। 1 टोमॅटो टाकलेला आहे बारीक कापलेला, मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं आहे आणि त्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। आता मी 1 चमच मिरची पावडर, अर्धा चमच हळद, 1 चमच धने पावडर आणि आपला सिक्रेट मसाला म्हणजे 1 चमच पावभाजी मसाला आणि परतून घ्यायचं आहे। आता मी हे 1 पाव पनीर टाकलेलं आहे, पनीर किसून घेतलेलं आहे आणि आता आपण मस्त त्याला परतून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। आता बघा, पनीरचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे, मस्त कलर आलेला आहे भुर्जीला आपल्या। आणि अशा पद्धतीने करून बघा, पावभाजी मसाल्यामुळे हा अधिक चविष्ट होतो आणि मुलांनाही फार आवडतो। आता मी कोथिंबीर टाकलेली आहे, बघा किती सुंदर झालेले आहे आपली पनीर भुर्जी। आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।